पर्वतीमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्या संदर्भात आज पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे या आज CP ऑफिसमध्ये आल्या होत्या। त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बातचीत केली आहे। काय काय बातचीत झाली आहे, पुणे सुरक्षित म्हणजे पुण्यातल्या मुलं जी छोटी आहेत ती सुरक्षित राहण्यासाठी काय चर्चा झाली आज? पुणे शहरातले लहान मुलं मुली हे सगळे सुरक्षित राहावेत हे आपल्याला सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी मी आज साहेबांकडे आले होते की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे। तर आपण काय करूयात या संदर्भात आपण बसलं पाहिजे। आम्हालाही त्यांनी सांगावं आमच्याकडनं काय त्यांना सहकार्य हवं, आमची भूमिका काय असायला हवी, आम्हाला माहिती आम्ही काय केलं पाहिजे, बट स्टील पोलिसांकडनं काय अपेक्षा आहेत आमच्याकडून, असं सगळ्यांनी एकत्र मिळून आपण पुणे शहर अधिक सुरक्षित करू शकतो यासाठी मी आज त्यांना भेटायला आले होते। तर खूप साऱ्या अशा घटना असतात ज्या घरातल्या घरात दाबल्या जातात, घरातच ॲब्यूज होतं मुलींना। अशा वेळी घरातल्या पालकांना किंवा जी लोक समाजात राहतात परंतु अशा गोष्टींना खतपाणी घालतात, अशा लोकांना काय सांगू इच्छिता? अशा लोकांना माझं असं म्हणणं आहे की आपण आपली लहान मुलं सोडून आपण बाहेर कामासाठी जातो, परंतु मग त्या लहान मुलांचं आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे। गुड टच बॅड टच असेल किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगतोय, आपण कशावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, ह्याचं काउन्सिलिंग वारंवार करत राहायला हवं। प्रायव्हेट स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत, महानगरपालिकेच्या शाळेत काउन्सिलर्स आहेत, परंतु समाजामध्ये आता समजा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आपल्या समूह संघटिका आहेत, आशा वर्कर्स आहेत, आम्ही एकत्र मिळून काही असे सेशन्स लावू शकतो, तिथे आपण ह्याचं एक वर्कशॉप घडवून आणू शकतो। पण हे सगळं करत असताना फक्त पालकांचं नाही तर मुलांचंही काउन्सिलिंग एक वेगळ्या पद्धतीने व्हायला हवं आहे। तर शहरातल्या CCTV बाबतीत आज चर्चा झालेली आहे। काही CCTV बंद असल्याचं पण निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यावर कशा प्रकारे आता काम सुरू होणार आहे, काय सांगाल त्याबाबत? नाही, आम्ही महानगरपालिकेच्या स्तरावरती ह्याची एक बैठक घेऊच। मी माहिती घ्यायला सांगितली आहे की आपल्याकडचे CCTV कॅमेरेज जे आम्ही लावले होते महानगरपालिकेने ते बंद आहेत का, आणि मग आता त्याची स्थिती काय आहे, कशामुळे ते बंद आहेत, या सगळ्याची मी माहिती घ्यायला सांगितली। अनेकदा असं होतं की केबल कट्स होतात, झाडं पडल्यामुळे असतील किंवा पोल्स शिफ्ट केल्यामुळे असेल, तर असं आपल्याकडे काही त्याचा सर्वे रिपोर्ट आहे का, मग त्यामध्ये आपण काय काम करू शकतो, ह्या सगळ्याची मी माहिती घ्यायला सांगितली आहे। ती माझ्याकडे आल्यानंतर मग आपण त्यावरती नक्की चर्चा करू। तर मुळात कालचा जो प्रकार घडला तो स्लम एरियात घडलेला आहे। अशावेळी लोक जास्त भावनिक आणि सेन्सिटिव्ह झालेली आहेत। या नराधमाला आमच्या हवाली करा, आम्ही याला धडा शिकवू। कारण पुणे सत्र न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट नाही आहे। याच्यासाठी काय तरतूद करणार आहे का पुणे महानगरपालिकेकडून? नाही, या संदर्भात आपले जे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या संदर्भात आपल्याला सगळ्यांना स्टेटमेंट दिले की ते त्यांच्या स्तरावरती काय निर्णय घेत आहेत। आजचा त्यांचा तुम्ही निर्णय पाहिला असेल की असे जे असतात लोक त्यांना पॅरोलवरती बाहेर सोडायचं नाही आहे, तर असे अनेक चांगले निर्णय आणि आपला जो कायदा आहे तो खरं तर स्ट्रॉंग आहे आणि अजून त्यामध्ये काही स्ट्रॉंग भूमिका आपण घेऊ शकतो का, हे ते नक्कीच ठरवत आहेत आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वागायला हवं। राहिला विषय कालच्या घटनेचा, तर तो घरात घडलेला आहे। मी म्हणाले मगाशी तसं की विकृती आहे, बाहेर तर घडलेला नाही, घरात घडला आहे। अशा वेळेला लोकांनी सुद्धा खूप पॅनिक न होता नेमकी सिच्युएशन काय आहे, नेमकं काय घडलं ह्याची माहिती घेऊन मग पुढे वागलं पाहिजे। विकृती आहे का, तर नक्कीच आहे, तर त्यावरती आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तोडगा काढला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर समाजात वाढणाऱ्या विकृतीवर एकत्र येऊन तोडगा काढणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातच आज अनेक चर्चा करण्यासाठी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतलेली आहे। आणि याच्यापुढे देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे या कुठल्याही प्रकरणातल्या माणसाला पेरोलवर बाहेर पडता कामा नये याच्याशी तरतूद केलेली आहे, त्याच्यामुळे सरकारकडनं योग्य ती कारवाई होईल असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।